तीर्थांची परीक्षा करू नये, 65 कोटी लोकांनी गंगेत स्नान केलं हा त्यांचा अपमान. राज ठाकरेंच्या वक्तव्यावर महंत सुधीरदास यांची प्रतिक्रिया. पीओपीच्या गणेश मूर्तींवर कोर्टानं बंदी घातल्यानंतर मूर्तिकारांनी घेतली मंत्री आशिष शेलारांची भेट. सरकार मूर्तिकारांच्या पाठीशी असल्याचं शेलारांचं आश्वासन. नाशिकमध्ये संविधान अमृत महोत्सवानिमित्त गोष्ट संविधानाच्या या 10 भागांच्या मालिकेचं उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधींसह अनेक जण उपस्थित. रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेच्या वतीनं सरसकट कर्जमाफीसाठी राज्यभरात जनजागृती अभियानाचं आयोजन. 19 मार्चला एक दिवसीय धरणे आंदोलनानं होणार अभियानाची सांगता. परभणीत सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण. छगन भुजबळ, अतुल सावे आणि मेघना बोर्डीकरांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. भंडारा पोलिसांनी तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं यासाठी राबवली ई दरबार संकल्पना. यासाठी पोलीस अधीक्षकांचा फिक्की स्मार्ट पोलिसिंग अवॉर्ड देऊन सन्मान. मुख्यमंत्र्यांनीही केलं कौतुक. चंद्रपुरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी. आरोपी ताब्यात, मात्र आरोपीवर कठोर कारवाई व्हावी. चिमूर शहरातील नागरिकांची मागणी. प्रतिकात्मक पुतळा जाळून नागरिकांनी संताप व्यक्त केला. किल्ले रायगड रस्त्यावरील नाते गावात रात्री पेंढ्याचं भार घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग. आगीत ट्रकमधील पेंडा जळून खाक. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. चंद्रपूरमधील घुग्गुस शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांच्या घरावर अज्ञातांचा गोळीबार. बाईकवर आलेल्या 2 युवकांनी घरावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर शहरात तणाव निर्माण झाला. मेट्रो ट्रॅकवर आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्या आंदोलकांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती. पुण्यात मेट्रो मार्गिकेवर आंदोलन करणं भोवलं. आंदोलन करणाऱ्या 15 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नक्षलवाद्यांना आता छत्तीसगड सीमेतून नो एंट्री. सीमेवर प्रवेशद्वार असलेल्या गडचिरोलीतील कवंडे गावात 24 तासात उभारलं पोलीस मदत केंद्र. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये 10वीचा पेपर सुरू असताना अचानक एका विद्यार्थ्याच्या अंगावर पडला पंखा. शिक्षकांनी विद्यार्थ्याला उपचारासाठी केलं खासगी रुग्णालयामध्ये दाखल. साताऱ्यामध्ये 3 भीषण अपघात. वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू. यवतमाळच्या कोटंबामध्ये 16 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. पोहण्यासाठी गेला असता गाळात अडकल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती. भंडाऱ्यामध्ये 22 लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त. कारधा पोलिसांची मोठी कारवाई. बंदी असून देखील सुरू होती तंबाखूची विक्री. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीत शॉर्ट सर्किट झाल्यामुळे भीषण आग. हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या गोडाऊनच्या बाहेर ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्किंग झाल्यामुळे आग लागल्याची माहिती. रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये लागलेल्या वणव्यामुळे परिसरात आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश, मात्र परिसरात रासायनिक कंपन्या असल्यामुळे धोक्याचं वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.